तुमची पहिन पै चुकवेन. पैसे घेऊन मी काय करू? हो, तुमचे पैसे आहेत. मला पैसे नकोयत. पैशाचा मोबदला हवाय. म्हणजे न कळण्यासारखं बोळ्याने दूध पित नाहीत तुम्ही शशिकलाबाई. मला तुमच्या मुलीशी लग्न करायचं आहे. तुमच्या दोन्ही दिवट्यांनी विषारी सापाच्या शेपटावर पाय दिलाय. मी जर त्यांना दंश केला नाही ना तर सापाच्या जातीला बट्टा लागेल. हद्द पार करतील ते त्यांच्यातून. सगळे साप असतील मला. त्यामुळे दंश करण्याचा माझा धर्म मला पाळायलाच हवा. श्रीशी तिचं लग्न होता कामा नये. हो, पण ते आता कसं शक्य आहे? आवाज खाली. हो, झालं असतं ना, सगळं सुरळीत झालं असतं. पण थोडा कोणी घातला बरं अनिलराव. आजवर तिचं लग्न जमू नये म्हणून मी प्रत्येक वेळेला प्रयत्न करत राहायचे. पण पिंट्याची शपथ घेऊन सांगते, तिचं लग्न तुमच्याशी व्हावं म्हणून मी अगदी मरमर केली. तिचं लग्न जुळू नये म्हणून तुम्ही काय केलं? कुणाला सांगू नका. हो, बायकांसारखं बोलू नका माझ्याशी. सांगू नका कुणाला. मुद्द्याचं काय ते बोला. म्हणजे मी तिला पाहायला येणाऱ्या प्रत्येक मुलाच्या आईला सांगायचे की जान्हवीची काहीतरी भानगड आहे म्हणून. वा 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 वा, शशिकलाबाई. नाव शशिकला आणि वागणं ललिता पवार. हा, ललिता. आवडलं आवडलं. ललिता बाई. आता तर तुमच्याबद्दल आदरच वाटायला लागलाय आपल्याला. काय तुम्ही पण आमच्याच वंशातले दंश करणारे. छान. पण तुमच्या दाताला ना थोडी धार करून घ्या सासूबाई. सासूबाई? हो, बरोबर आहे. अहो, तुम्हीच तर मला माझ्या सासूबाई होण्याचा मार्ग दाखवला. म्हणजे मला नाही कळलं. जान्हवीच्या बाबतीत तेच करायचं जे आतापर्यंत करत आलात. म्हणजे मी बरोबर. भागीरथीबाई गोखल्यांशीही तुम्ही तेच करायचं जे इतर मुलांच्या आयांबरोबर केलं. हे काही खरं नसायचं हो. नाही नाही, आणि ह्या बाई तर खूप पैसेवाले आहेत. आणि त्यांच्या समोर माझं खोटं उघडं पडलं तर नाही नाही. हो, जान्हवीचा बाप माझा जीव घेईल. हो, लेकीसाठी ते त्यांच्या पाया देखील पडायला कमी करणार नाहीत. आणि श्रीचा तर जानूवर खूप विश्वास आहे. हे मला नाही नाही, हे काहीतरी नसतंच रांगडं होऊन बसेल. मला मला तुम्ही ह्याच्यात अडकवू नका. हो, नका अडकवू. सासूबाई, तुमची अवस्था अशी झाली आहे ना, इकडे आग आणि तिकडे विहीर. त्यातल्या त्यात जीव वाचवण्याचा मार्ग म्हणजे माझ्याशी हात मिळवणी करणं. कळतंय का तुम्हाला काही? म्हणजे काय होईल? रुंदात जावं लागणार नाही, नाचक्की होणार नाही आणि तुमच्या घरात तुमची पच राहील. पण तुम्हाला परत मला जावई बापू म्हणावं लागेल. तुरुंगात खडी फोडण्यापेक्षा जावई बापू म्हणणं सोपं आहे की नाही? सासूबाई. हो, पटतंय मला. तेव्हा मी सांगतो तसं आणि सांगतो तेव्हा ते करत राहा. तुमचं काहीच नुकसान होणार नाही. तुम्हाला राहायला फ्लॅट देतो. दर महिना खर्चाला पैसे देईल. अहो, काय सोनं लागलंय त्या स्त्रीला. फक्त तुमच्या मुलीला समजावा. आणि मी बघतो ती थेरडी कसा विश्वास ठेवत नाही मुलीच्या आईवर. येतो सासूबाई.
का मारतेस त्याला? अगं पण काय केलंय काय त्याने? भेटलं नसेल सकाळपासून कोणीला. मुस्काट फोडे द्या तुझं. मी गप्प बसले तर तुझं आपलं चालूच आहे. हा, तू आणि गप्प. मोठं पाहायचं नाही, लहान पाहायचं नाही. काही अक्कल आहे का तुला? काय आयुष्यभर पुढे जाऊन काय करायचंय काय तुला? हेच धंदे करायचेत का? हा, का तुरुंगाची हवा खायची? काय झालंय? काय नक्की काय झालंय? तू गप्प बस. हे सगळं तुझ्यामुळेच झालंय. आता तिने काय केलंय कला? काय केलं? अहो, माती केली माझ्या आयुष्याची. अनिलशी ठरलेलं लग्न मोडलं. तो विषय पुन्हा पुन्हा का काढतेस तू? काय झालंय काय तुला? धाड भरलीये मला. तो अनिल जर डूब धरून बसला तर माझ्या पोराचं जर त्याने काही बरं वाईट केलं तर ह्याला जबाबदार कोण? अरे आधीच सगळीकडे असा बोंबलत फिरत असतो. उद्या जर काही बरं वाईट झालं तर आपल्याकडे काही पैसा आहे का? की आपल्याकडे माणसं आहेत? अरे काय काय ऐकतो आजकाल आपण. ह्याला अनिलवर हात उगारायची गरजच काय होती? अगं आई, त्याने आधी. तू गप्प बसा. खोबाड बंद ठेव. एक शब्दही बोलू नकोस. हे बघ आई, असं झालं होतं. पुरे, मला तुझं काही ऐकून घ्यायचं नाही. अगं एकुलता एक मुलगा आहे माझा. हट म्हणता ब्रह्महत्या व्हायची. उद्या पोलिसा बिलिसांचं काही दफड झालं ना तर आपल्याकडे पैसा तरी आहे का त्यांच्या तोंडावर मारायला? अगं पोलिसांचं लफडं का होईल आई? काय बोलतेस तू? तो अनिल काय साधा माणूस वाटतो का ग तुला? हा, त्याचे हात वरपर्यंत पोहोचलेले. तो तुमचं काय करून टाकेल ना तुम्हाला कळणार पण नाही. आणि याद राख, याच्या पुढे हाणामारी करायला गेलास ना तर माझ्याशी गाठ आहे. समजलं? काय करेन ना याचा नेम नाही. कला कला कटकटायरीची कधी नव्हे ते बाबांनी कौतुक केलं होतं. तिला काय झालं? मला ना काही किंमतच नाहीये या घरात. ए बाळा, असं काही नाहीये रे. हो, मारलं का मला? अरे आईचा हात तो लागतो का कधी? मार खाऊन बघ तिचा, मग कळेल तुला. हे बघ पिंट्या, जरा चिडली येते आता. शांत झाली ना की प्रेमाने पाठीवरनं हातही फिरवेल. हा, अरे आधी मार मार मारायचं आणि मग माया करायची. काय उपयोग आहे? अरे पण हिला झालं काय अचानक? सुख येतंय ना घरात, मग कसं पाहावेल ते तिला. हॅलो, हाय. काय आज सकाळी सकाळी चाळीत एकदम? हो, जान्हवीला सरप्राईज करायला आलोय. ओ नाईस नाईस. काय, कसा आहेस? टफ टाइम. फेजेस असतात त्या, निघून जाईल. आणि मनीष, तुला सांगतो, असे टफ टाइम्स यावेत आयुष्यात. आपलं परक खरं खोटं सगळं नीट कळतं. ट्रू. निर्णय घेणं सोपं जातं, त्रास झाला तरी. आणि आम्ही तुझ्याबरोबर आहोतच की नेहमी. चला मित्रा, येऊ. बाय बाय. इतक्या कमी शब्दात आणि वेळात हा माणूस सगळं काही सांगून गेला. खूप वर्षाची मैत्री असल्याप्रमाणे. वा, आई 1-2 मिनिटात देते हा चहा. जानू, अगं मी काही मदत करू का? नाही नको बाबा, झालंय. मला पण चहा दे ना.
ते सकाळी सकाळी कोण फोन करतंय? आधीच इतका उशीर झालाय. उशीर होणार नाही तर काय, रात्रभर फोनवर बोलत जागं राहायचं, मग उशीर नाही होणार उठायला. पिंट्या, ए पिंट्या, प्लीज जरा बघ ना रे, कोणाचा फोन आहे? हा बघतो. तायडा. गप्पा बस, चहा घे. हो दे ना. बोलो भैया. श्री आते ना. हो. हो असू दे या चालेल. या हे चालेल. बाबा आयुष्यमान भाव. आई सुखी. तुम्ही उभे का बसा ना. सावकाश बसा ना तुम्ही पण. हो. चहा घेशील? हो. तुमच्या लेकीशी माझं लग्न हो न हो, पण श्रीशी तिचं लग्न होता कामा नाही. कळून तुमच्या नवऱ्याला आणि तुमच्या मुलीला. शशिकलानं आपल्या मुलीला 70,000 रुपयात विकली. माझ्याशी हात मिळवणी करणं कळतंय का तुम्हाला काही? म्हणजे काय होईल? तुरुंगात जावं लागणार नाही. कशा आहात तुम्ही आई? बरी. पिंट्या. काय ऑल वेल ना? मस्त एकदम. थँक्स. तू एकदम सरप्राईजच दिलंस इथे येऊन. हो. माझं बाबांकडे काम आहे.
बाबांकडे. बोला ना बोला. बाबा, मला तुमच्या मुलीशी लग्न करायचंय. मला आशीर्वाद द्या. मी ऑफिशियली मागणी घालतोय किंवा तुमची परवानगी मागतोय असं म्हणावं तर. तुमच्या जान्हवीला खूप सुखात ठेवेल. काळजी घेईन तिची. प्रेम, आनंद, मैत्री यातलं काही एक कमी पडू देणार नाही. बाबा, समजू शकतो मी. तुम्ही जिला जपलत, वाढवलं, ती सगळ्यात मौल्यवान गोष्ट मागतोय मी तुमच्याकडे. नाही हो नाही, तसं काही नाहीये. जगराहाटीच आहे. मुलीच्या सुखासाठीच काळजावर दगड ठेवून बाप तिला सासरी पाठवत असतो. आणि तुम्ही माझ्या मुलीचा हात मागितलात माझ्याकडे, यापेक्षा दुसरी आनंदाची गोष्ट असूच शकत नाही माझ्यासाठी. आनंद अश्रू येते. ती तुमची सहधर्मचारिणी होऊन जेवढी सुखी होईल ना, त्यापेक्षा इतर कशानेही नाही सुखी होऊ शकत. खात्री आहे मला त्याची. त्यामुळे तुम्ही मागितले नसतेत ना, तरीही माझे आशीर्वाद सतत आहेतच तुमच्या सोबत. तुमच्या घरामध्ये माझ्या लाडक्या लेकीचं कन्यादान करून मी पितृकर्तव्यातून मुक्त होणार आहे. आता तुम्ही माझ्या ताईला या घरात घेऊन जाणार, मला सॉलिड बोर मारणार आहे घरात. अरे पिंट्या, तुझी ताई तुझ्या जितकी जवळ आहे ना, लग्नानंतर तितकीच जवळ असणार आहे तुझ्या. हा, आणि अरे मी काय तिची सगळी नाती तोडणार नाहीये. आता फक्त तुम्ही चौघं आमच्या फॅमिलीत ऍड होणार आहात आणि आम्ही 7 जण तुमच्या फॅमिलीत ऍड होणार आहोत, इतकंच. मग ठीक आहे. तुमच्या घरी लग्नाला सगळे तयार आहेत? हो, आणि आता आपण सगळे एकत्र भेटूया. आजीनंच सांगितलंय. तुमच्या घरी सगळं आजीच ठरवतात का? हा, म्हणजे माझी आजी घरातली सगळ्यात सिनियर मेंबर आहे ना. तुला बँकेत सोडू? म्हणजे काही हरकत नसेल तर. जा ना जा.
चल निघू का? तुला माझं उत्तर माहितीये, अरे उशीर होतोय मला. पण तरी माझं उत्तर तेच आहे. संध्याकाळी भेटू. बाय. बँकेत सांगणार आहे? सांगू? जोडीने सांगते. नाही, नको नको, मला लाज वाटते. मी तर दवंडी पिटणार आहे. बाय. मी निघते. सर पण आले असते. बाय. बाय काय, तू पण निघ ना. नाही, आधी तू जा. तू गेलेली मला दिसलीस की मग मी जाणार. बाय. बाय. हॅलो. हा, नमस्कार. नमस्कार डीसीपी साहेब. हो हो, अनिल आपटे नाव आहे त्याचं. हा, नाही 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 नाही, समजावा त्याला फक्त. जान्हवीला याचा त्रास नाही होता कामा. या. ऑल राईट. थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू. बाय.